नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकाराला भेटत असतो, पण हा विषय थोडासा बदलायचा ठरवला आहे आणि झलक अविस्मरणीय व्यक्तिमत्वांची हा नवीन विषय मी घेऊन येते. म्हणजे आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात, आपल्या शेजारी असे अनेक लोक आहेत ज्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आपल्याला आढळतं. अशा व्यक्तींना देखील मी घेऊन येणार आहे आणि या नवीन विषयात आज आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आज आपण एका डॉक्टरांना भेटणार आहोत आणि त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या नुसत्या डॉक्टर नाही आहेत, तर त्या ब्रह्मविद्येच्या प्रसारक देखील आहेत, प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडनं त्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर स्वाती अविनाश सुपे यांना. चला तर त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्याकडनं त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शो मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. डॉक्टर, मला एक नेहमी गंमत वाटते. मी साधारण 13-14 वर्षाची होते तेव्हापासून मी तुम्हाला पाहते. तुम्ही म्हणजे तुम्हाला तेव्हापासून पाहते, तुम्ही तेव्हा जशा होतात त्या आजही तशाच आहात. या तुमच्या सौंदर्याच्या रहस्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. आपण आता आपल्या बोलण्यामध्येच येईल की ब्रह्मविद्येमुळेच एजिंग कसं डिले होतं ते आपल्याला कळेल. तुमच्या फिटनेसचं राज ब्रह्मविद्या आहे. तर डॉक्टर, मी नेहमी पेपरात एक ॲडव्हर्टाईज पाहते, ब्रह्मविद्या शिका, ती तुमच्या आयुष्याची किंवा यशाची गुरुकिल्ली आहे. या वाक्यात किती तथ्य आहे? आता हे असं आहे की स्वतः अनुभवल्याशिवाय ते कसं कळणार. त्याच्यामुळे ब्रह्मविद्या काय आहे हे तुम्ही जाणून घेणं, आणि नुसतं जाणून नाही तर ती शिकावी आणि त्यात काय आहे ते अनुभवावं, तरच कळेल की त्याचं राज काय आहे. ओके, बरं. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ब्रह्मविद्या म्हणजे काय? आपण बघूया. ब्रह्मविद्या हा एक 2 शब्दांपासून बनलेला शब्द आहे, ब्रह्म आणि विद्या. विद्या तर सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्म म्हणजे परमेश्वर, तर परमेश्वराला जाणून घ्यायची विद्या. तर आता परमेश्वर कुठे? कुठल्याही देवळात तर नाहीये. परमेश्वर सगळीकडे, जसा बाहेर आहे तसा प्रत्येक आकाराच्या आत पण आहे. तर इथे हा परमेश्वर म्हणजे प्रत्येक आकारात असलेल्या, माझ्या आकारात असलेल्या परमेश्वराचा शोध किंवा त्याला जाणून घ्यायची विद्या. हो, म्हणजे परमेश्वर म्हणजे शक्ती. तर आपल्या आतली ही जी दैवी शक्ती आहे तिला कसं शोधायचं, तिला कसं वाढवत न्यायचं त्या शक्तीला, आणि त्या शक्तीचा आपल्याच फायद्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, हे सर्व ब्रह्मविद्येमध्ये शिकवलं जातं. डॉक्टर, तरी पण एक थोडंसं पुन्हा एकदा फॅमिलीजला प्रश्न विचारावासा वाटतोय मला. म्हणजे जसं आम्ही कलाकारांना नेहमी विचारतो की तुमच्या बालपणात तुमच्या कलेची काही गोष्ट दडलेली आहे का, तसं तुम्ही डॉक्टर झालात, त्यामागे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे का? त्याबद्दल काही सांगू शकाल का? माझे वडीलही डॉक्टर होते, आयुर्वेदिक डॉक्टर होते. DSAC डिग्री होती त्यांची. पण त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांपैकी कोणीतरी डॉक्टर व्हावा. ओके. मी हुशार असल्यामुळे आणि त्यांची तीव्र इच्छा असल्यामुळे मी डॉक्टर झाले. बरं. तुम्ही गेली 44 वर्ष फॅमिली फिजिशियन आहात आणि मागची 15 वर्ष तुम्ही ब्रह्मविद्येत वळलात. एक डॉक्टर असून तुम्हाला इकडे वळावंसं का वाटलं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला जाणून घ्यायचा आहे तुमच्या. बरोबर आहे. त्याचं असं आहे की मी शिकत असतानाच, म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना, एकदा माझ्या वाचनामध्ये विवेकानंद आणि योगी अरविंद यांची चरित्र आली. मला खूप वाचनाची आवड पहिल्यापासूनच, आणि जेव्हा त्यांचं चरित्र वाचताना मी त्यांना आलेल्या अभौतिक अनुभवांविषयी जेव्हा जाणलं, तेव्हा माझ्या मनात असं चमकून गेलं की खरंच हे मला सुद्धा अनुभवता येईल का, म्हणजे कुणालाही अनुभवणं शक्य आहे का. आणि मग माझा शोध सुरू झाला की हे सगळं काय आहे, हे कसं अनुभवायचं. आणि मग मी अनेक पुस्तकं वाचली, बेलसरींची सगळी पुस्तकं वाचली. मग आणखीन माझी ती श्रद्धा दृढ झाली की
हे सगळं कदाचित खरं असावं. मी जे के कृष्णमूर्तींची अनेक लेक्चर्स अटेंड केली, वर्कशॉप अटेंड केली, खूप जणांकडनं मेडिटेशन शिकायचा प्रयत्नही केला, पण तरी मला जे हवं होतं ते काही सापडलं नाही. आणि मग एक दिवशी काय झालं की वर्तमानपत्रातून घरी पॅम्पलेट आलं ब्रह्मविद्येचं पत्र. त्याच्यावर लिहिलं होतं की या वर्गामध्ये, शाळेमध्ये घेतले जातात ब्रह्मविद्येचे वर्ग, तर इथे आध्यात्मिक श्वसन प्रकार आणि ध्यान शिकवलं जाईल. तर मला एक उत्सुकता, जाणून घ्यावंसं वाटलं की हे सगळं काय आहे. ओके. आणि म्हणून मी जस्ट एका कुतूहलापोटी त्या वर्गाला गेले, ॲडमिशन घेतली. आणि खरं सांगते की तिथे गेल्यावर मला जे पाहिजे होतं ते मिळालं. ओके. थोडक्यात सांगायचा फायदा त्याचा म्हणजे माझ्या नकळत मला असं आढळून आलं की तेव्हाच मी गाडी शिकायला सुरुवात केली होती. कॉन्फिडन्स नव्हता रस्त्यात गाडी चालवायचा, घालायचा. तो आपोआपच डेव्हलप झाला. मला प्रचंड स्टेज फोबिया होता, तोही निघून गेला. हे फायदे ब्रह्मविद्येमुळेच झाले, म्हणजे हे जाणवणारे पण. ओके. मग पुढे तुम्हाला स्वतःला त्याचा प्रसार करावासा का नाही? तसं नसतं. प्रसार म्हणजे मी ब्रह्मविद्येचा हा बेसिक वर्ग, ज्याला प्राथमिक वर्ग म्हणतात, हा जॉईन केला. ब्रह्मविद्येमध्ये अनेक कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर एक ऍडव्हान्स कोर्स असतो, प्रगत कोर्स असतो, त्याच्यानंतर टीचर ट्रेनिंग कोर्स असतो, आणि नंतर मग कार्यशाळा असते शिक्षक बनण्यासाठी. तर तसा हा बराच 8 ते 10 वर्षाचा अभ्यासक्रम आहे शिक्षक होण्यासाठी. पण मला ते सगळं भावलं की मला लक्षात आलं की आपणही आपल्या आत कुठेतरी पोहोचू शकतो. असं आहे, आपलं व्यक्तिमत्व हे 3 गोष्टींनी बनलेले आहे. आपलं शरीर, मन आणि आतमध्ये शरीर मन चालवणारी जिवंत वस्तू, ज्याला आपण चैतन्य म्हणतो, आत्मा म्हणतो. तर या जिवंत वस्तूपर्यंत, म्हणजे ही जिवंत शक्ती आहे आपल्या आत, अमर्याद अशी शक्ती आहे. तर याच्यापर्यंत कसं पोचायचं ते सगळं इथे आल्यावरच मला कळलं. आणि मग मला वाटलं की हे सगळं कंटिन्यू करावं आणि आपण शिकावं. ओके. म्हणजे तुम्ही शिकता शिकताच हा प्रसारही सुरू झाला. कळलंच नाही कसं झालं सगळं. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होतात, पहिला भाग जेव्हा तुमचं चालू होता, तेव्हाच तुमचं कॉन्फिडन्स वाढत गेला. तर अशा प्रकारे तुम्ही पुढे पुढे ते करत राहिला. हो. या ब्रह्मविद्येमुळे ना अनेक आजारही बरे होतात, काहीही औषधं न घेता. की मला संधिवात माहिती आहे ना, ऑस्टिओआर्थरायटिस असतो. हो हो. 1994 पासून मला हा ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होता. कदाचित माझ्या आईला होता, तो मी आकर्षून घेतला असावा. माझ्या गुडघ्यांमध्ये सूज यायची, पाणी व्हायचं, आणि मग मला दरवेळेला ट्रीटमेंट घ्यायला लागायची. अरे बापरे. ब्रह्मविद्येत आल्यापासून ते सगळं थांबलं. माझे गुडघे, मी एक्सरे केला होता त्यावेळेला, डिजेनरेट झाले होते, म्हणजे थोडंसं डिस्ट्रक्शन झालं होतं आतल्या साईडला, खराब झाले होते. आणि आता मी जेव्हा या ऑक्टोबर 24 मध्ये एक्सरे केला, तर मला असं आढळून आलं माझ्या एक्सरे मध्ये की माझे नी जॉईंट्स पुन्हा टोटली नॉर्मल झाले. आपण आता हे सगळ्या सर्जरी करून जसे बदलतो, तर तसं मला आता कुठेही माझ्या नी जॉईंट्स मध्ये, गुडघ्यांमध्ये डिस्ट्रक्शन दिसत नाही. आणि याचं सगळं श्रेय मी ऑफकोर्स ब्रह्मविद्या ही आतल्या शक्तीशी जोडण्याची विद्या. म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच होते की ब्रह्मविद्येने आपल्या आरोग्याला काय फायदे होतात. हे माझं एक बोलकं उदाहरण आहे. पण अशी अनेक उदाहरणं आहेत का तुमच्या पाहण्यात? हो. कारण गेली 15 वर्ष तुम्ही ब्रह्मविद्येत आहात आणि तुम्ही आता आपण बोलता बोलता येतीलच ना काही उदाहरणं, सांगेन. मग आरोग्याचे मुख्य काय फायदे आपल्याला मिळतात? आता असं आहे की आपलं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन हे या 2 गोष्टींवरतीच आधारलेलं आहे. बरोबर आहे. आपण थोडंही जरी आजारी पडलो, आरोग्य बिघडलं की लगेच आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, आरोग्याच्याच मागे असतो संपूर्ण आयुष्यभर. आणि यश म्हणजे काय? जे मला हवंय ते मिळणं म्हणजे यश. मग तो पैसा असो, प्रसिद्धी असो, आणखीन काही असो. तर आपलं हे पूर्ण आयुष्य आरोग्य आणि यशाच्या भोवतीच बांधलेलं असतं. तर हे ब्रह्मविद्या हे दाखवते की तुम्ही परिपूर्ण आरोग्यामध्ये कसं राहू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा शिकत होतात, पहिला भाग जेव्हा तुमचा चालू होता, तेव्हाच तुमचं कॉन्फिडन्स वाढत गेला. जाणवणारा म्हणजे कॉन्फिडन्स. बाकीच्या गोष्टी त्या
न जाणवणाऱ्या किंवा न सांगता येणाऱ्या असतात. येस. तर अशा प्रकारे तुम्ही पुढे पुढे ते करत राहिला. हो. तर आता आरोग्याची आणि यशाची गुरुकिल्ली कसं काय, मला जरा थोडंसं समजावून सांगा नीट. असं आहे की आपलं संपूर्ण आयुष्य हे आरोग्यासाठी, यश मिळवण्यासाठीच आपण धडपडत असतो. येस. तर ब्रह्मविद्येमध्ये अशा अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धती आहेत की ज्याच्यामुळे आपण सतत आरोग्यात राहू शकतो. आमच्या मेडिकल सायन्समध्ये माणूस आजारी पडला की आम्ही त्याची कारणं शोधतो आणि औषधं घेतो, पण ब्रह्मविद्येतल्या या तंत्र आणि पद्धती वापरून आपण सतत आरोग्यातच राहू शकतो, किंवा जर काही आजार असतील, दुर्धर आजार, तर ते पूर्णपणे घालवता येऊ शकतात. कारण इथल्या पद्धती ह्या आपल्या प्राणशक्तीला कसं करेक्ट करायचं इथे डिपेंड आहे. तसंच आता यशाच्या बाबतीत सुद्धा, यश म्हणजे काय की मला जे हवं आहे ते मिळणं, मी जे ठरवलं आहे ते घडून येणं. तर आपल्याला यश प्राप्त करण्यासाठी सुद्धा या अत्यंत प्रभावी पद्धती आहेत ज्या मदत करतात. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्या, अडचणींना तोंड द्यायचं असतं, तर ते सुद्धा किती चांगल्या प्रकारे आपल्याला देता येतं. सहजतेने सगळ्या अडचणी, समस्यांना आपण तोंड देऊ शकतो या पद्धती जर आपण शिकून घेतल्या आणि वापरल्या तर. ब्रह्मविद्या नुसतं सांगत नाही, सगळ्या या प्रभावी पद्धती शिकवते, आपल्याकडनं करून घेते, आणि कदाचित म्हणून मला हे सगळं भावलं असावं. ओके. ब्रह्मविद्येमध्ये नक्की काय शिकवलं जातं? ऍक्च्युअली 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकवले जातात. 3 गोष्टी आहेत, प्राणायाम आणि 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकवले जातात. दुसरं म्हणजे 8 प्रकारचे दुर्मिळ ध्यानाचे प्रकार, विविध प्रकार शिकवले जातात. आणि तिसरं म्हणजे जीवनाच्या, आपल्या आंतरिक जीवनाचे काही नियम शिकवले जातात. आणि या तिन्ही गोष्टींमुळे काय होतं की श्वसन प्रकारांमुळे आपलं श्वसन सुधारतं. श्वसन सुधारलं की रक्तशुद्धीकरण सुधारलं. प्राणशक्तीबद्दल पण मी सांगते की आपण जेव्हा श्वास आत घेतो तर आपण प्राणशक्ती सुद्धा आत घेत असतो. अध्यात्म ही प्राणशक्ती मानते, विज्ञान जरी मानत नसलं तरी. तर या प्राणशक्तीमुळे काय होतं की आपण ही प्राणशक्ती 2 तत्वांमध्ये आत घेत असतो, धनतत्व आणि ऋणतत्व. तर यांचं संतुलन जेव्हा शरीरात असतं तेव्हा आपण आरोग्य संपन्न राहतो, आणि हे संतुलन बिघडलं की आजाराची सुरुवात होते. बरं, हे संतुलन आपणच आपल्या चुकीच्या गोष्टींमुळे बिघडवत असतो. तर ब्रह्मविद्येतले श्वसन प्रकार इतके इफेक्टिव्ह आहेत की ते प्राणशक्ती सुद्धा संतुलनात कशी आत येते त्याच्या, आणि श्वसनही वाढतं, त्याच्यामुळे प्राणशक्ती जास्ती आत येते, प्राणवायू जास्ती आत येतो, रक्त शुद्धीकरण अर्थातच आपलं शरीराचं शुद्धीकरण चांगलं होतं, आणि प्राणशक्तीच्या संतुलनामुळे कुठलाही आजार आपोआप निघून जातो. एक शंका आहे, म्हणजे सगळ्यांनाच प्राणशक्ती कळणार नाही. ऑक्सिजन म्हणतात का त्याला? नाही. बघा, आपण जेव्हा श्वास घेतो ना, हवा आत घेतो, तर हवेबरोबर प्राणवायू आत घेतो. हे आपल्याला का माहिती? आपण शाळेत शिकलो म्हणून. प्राणवायू दिसतो का? नाही. शिकलो म्हणून आपण म्हणतो की आपण प्राणवायू आत घेतो. तो प्राणवायू आत जाऊन कसं रक्त शुद्ध करतो आपल्याला काही माहिती नाही. तर त्या श्वास घेताना आपल्या शरीरामध्ये आपण प्राणशक्ती सुद्धा घेत असतो. आम्ही एका प्रयोगामार्फत ही प्राणशक्ती दाखवू शकतो. आम्ही शिकवताना हा प्रयोग घेतो की ही प्राणशक्तीची दोन्ही तत्व कशी काम करत असतात दाखवा. आता मला सांग, आपल्याला 2 नाकपुड्या का आहेत? एक भोक असतं तरी आपण श्वास घेऊ शकलो असतो. तर या 2 नाकपुड्यांचं बेसिक तत्व असं आहे की प्राणशक्तीचं धनतत्व आपण उजव्या नागपुडीतून आत घेत असतो आणि ऋणतत्व डाव्या नागपुडीतून आत घेतो. आणि यांचं ही जर दोन्ही तत्व आपण संतुलनात आत घेतली तर आपण आजारांपासून दूर राहतो. संतुलन बिघडलं की सगळं बिघडतं. तर ब्रह्मविद्या ही आपल्याला संतुलन शिकवणारी विद्या आहे. प्राणवायू जसा दिसत नाही तशी प्राणशक्तीही दिसत नाही. प्राणशक्ती काय करते तर आपल्या शरीराला ती उष्णता, उबदार ठेवते, म्हणून आपलं शरीर उबदार आहे. मृत व्यक्तीचं शरीर थंड का पडतं? कारण त्यातनं प्राणशक्ती निघून गेलेली असते. शिवाय ही प्राणशक्ती आपले पूर्ण मेंदू, मज्जासंस्था यांचं काम चोख राखते. जिथे जिथे प्राणशक्ती कमी पोचते त्या त्या भागामध्ये स्टिफनेस यायला लागतो आपल्या शरीरात, ती आजाराची सुरुवात. तर अध्यात्म ही प्राणशक्ती मानतं, अजूनही विज्ञान मान्य करत नाही.
एक म्हणजे वेगळा प्रश्न आहे तो, आपल्या डॉक्टर किंवा ब्रह्मविद्येशी रिलेटेड आहे की नाही मला माहित नाही, पण अनेकदा घरी असलेल्या स्त्रिया म्हणे उथळ श्वास घेतात असं मी ऐकलंय. कशावरून? श्वास मोजायचं काही? श्वास त्या घेतच नाही, म्हणजे डीप ब्रिदिंग करत नाही असं मी ऐकलंय अनेकदा. स्त्रियाच का? माहित नाही, त्यांच्यावर काही दबाव असेल किंवा घरातलं काही. असं नाही. आता मी तुला श्वासाबद्दल सांगते. जेव्हा आपलं श्वास आणि विचार हे कनेक्टेड आहेत, बरोबर आहे. जेव्हा माझ्या मनामध्ये रागाचा, संतापाचा अपमान झालेला आहे किंवा माझ्याशी कोणीतरी चुकीचं वागलंय, मला सप्रेस केले, तर साहजिकच आहे की माझ्या मनामध्ये तो राग उफाळून येणार. मग असे जर चुकीचे विचार माझ्या मनात आले तर माझं श्वसन उथळच होणार. हो हो हो. अच्छा अच्छा अच्छा. हा, कारण त्यांना कधी कधी घरात दाबलं जातं. बायकांना सेकंडरी ट्रीटमेंट दिली, बोलता येत नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत तर हे जास्ती घडतं. म्हणून कदाचित तुझा प्रश्न रास्त. म्हणजे मला असं वाटलं हा विचारावा का नाही. तर हे कसं करते ब्रह्मविद्या ते पण सांगते की मला तू सांग, आपल्याला शाळेत शिकवतात की आपल्या आयुष्याचे मूलभूत घटक कुठले की ज्याच्यावर माझं आयुष्य अवलंबून आहे. सहज बोलताना आपण अन्न वस्त्र निवारा बोलतो, पण श्वास. मला सांग, अन्न नाही मिळालं तरी मी जगू शकते, काही दिवस तर नक्कीच जगेन. पाणी नाही मिळालं तरी जगू शकते, आणि वस्त्राबद्दल तर काय सांगा, एका कपड्यावर आपण वर्षभर सुद्धा राहू शकतो. हे मूलभूत घटक नाही आहेत आपल्या जीवनाचे. पण मी जर आता म्हटलं की तू आता नाक आणि तोंड बंद करून 2च मिनिटं बस, तर चालेल का? नाही. याचाच अर्थ श्वास हा आपल्या आयुष्याचा मूलभूत घटक आहे. आणि दुसरा असाच एक मूलभूत घटक आहे विचार. कारण विचार असल्याशिवाय मी कुठलीही क्रिया करू शकत नाही. आता मला उठून पाणी प्यायचं, तो सुद्धा विचार आल्याशिवाय मला पाणीच पिता येणार नाही. तर श्वास आणि विचार हे आपल्या आयुष्याचे 2 मूलभूत घटक आहेत, ज्यांच्याशिवाय आपलं आयुष्य जीवन असूच शकत नाही. तर ब्रह्मविद्या या 2 घटकांवर काम करते. जास्त काम म्हणजे याच्यावरच काम का करते? कारण आपण हे दोन्ही घटक नीट वापरत नाही. मला सांग, आपल्याला श्वास कसा घ्यायचा कोणी कधी शिकवलं? किंवा विचार कसा करायचा असतो हे शिकवलं? नाही. सदाचाराच्या गोष्टी सांगितल्या, खोटं कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, पण श्वास कसा घ्यायचा आपल्याला कधीच कुठेही शिकवलं नाही, शाळा, कॉलेज, घरी, दारी. तर ब्रह्मविद्या हे सांगते की आपला श्वास पूर्णपणे घेत नाही. अगदी जन्मलेलं मूल असतं ना, ते त्याच्या लंग कॅपॅसिटीच्या 100% कॅपॅसिटी वापरून श्वास घेत असतं. आणि जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्या आयुष्याचं निम्म भाग तो ओलांडला आहे, तर जसं जसं वय वाढत जातं आपले लंग्स स्टिफ व्हायला लागतात. त्याचं कारण काय आहे? आपली बैठी लाईफस्टाईल, ताणतणाव जो सतत आपल्या मागे, म्हणजे व्यायामाचा अभाव. आपण व्यायामाला फारच सबसिडाईज केलेले, आणि या 3 गोष्टींमुळे काय होतं की आपल्या फुफ्फुसांची क्षमता कमी होत जाते. आता आपण जर पाहायला गेलो तर आपण आपल्या क्षमतेच्या 10 ते 20% क्षमता लंग्सची वापरत असतो. काय म्हणता? आणि जर माझं श्वसन जर एवढं असेल तर माझं रक्त कसं शुद्ध होत असेल, किती होत असेल? तर ब्रह्मविद्येमधले हे जे श्वसन प्रकार आहेत ते काही टक्क्यांनी आपलं श्वसन कसं वाढवायचं. जे ब्रिदिंग आता एवढं आहे, समजा चमचाभर, ते वाटीभर कसं करताय? आता आपण चमचाभर हवा आत घेतोय, तर ती वाटीभर किंवा पेल्याभर कशी घेता येईल? तर याच्यासाठी काही श्वसनाच्या पद्धती शिकवल्या जातात आणि त्या वापरून सगळे श्वसन प्रकार त्याच्यावर आधारित आहेत. म्हणजे आपण कधी श्वसन तपासूनही बघत नाही की माझं चूक आहे, त्याच्यात काय शिकायचं? कोणी शिकवलं पण नाही. मला चालायला शिकवलं, सायकल चालवायला शिकवली, पण श्वास कसा घ्यायचा का? कारण जन्मापासून तो आपोआप सुरू आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं महत्व नाही. तसंच विचारांचं पण जर आपण बघायला गेलो, डोळे बंद करून जर मी तपासलं माझं मन, तर असं आढळून येतं की माझ्या मनातले विचार हे 80 ते 90%, माझ्या नाही प्रत्येकाच्या मनातले विचार हे नकारात्मक आहेत. खरं. नकारात्मक म्हणजे काही असतील, चिंता, आता पुढे काय करायचंय त्याची चिंता, किंवा पुढच्या आठवड्यात काय करायचंय, पुढच्या वर्षी काय करायचंय. तर चिंता, काळजी, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, किंवा अनेकांना गिल्ट असतं, माझ्या हातून काहीतरी चुकलंय, आणि ते गिल्ट अत्यंत त्रासदायक. आणि स्ट्रेस तर तुलाही माहिती आहे, ताणतणाव काय करतो. तर असे हे सगळे नकारात्मक विचार
आपल्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की विचारांचा परिणाम सगळ्या शरीरावर होत असतो आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये आपण ज्याला सायकोसोमॅटिक आजार म्हणतो किंवा मनोकायिक आजार ते निर्माण होतात. ताणतणाव सारख्या या नकारात्मक विचारामुळे आपली इम्युन सिस्टीम सुद्धा गडबडते आणि ऑटो इम्युन आजाराचं कारण त्या ताणामध्ये असतं. तुला माहिती आहे ऑटो इम्युन आजारांमध्ये काय आहे, कुठले कुठले आजार येतात? नाही. आपल्याला सगळे म्हणजे स्किनचे आजार, उदाहरणार्थ सोरियासिस, ज्याच्यामध्ये पूर्ण स्किन अगदी खराब झाली, जाडी जाडी खवलेवाली स्किन. सांध्यांचा आजार, ज्याला आमवात म्हणतात, अशी बोटं वाकलेली असतात, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, इट इज अन ऑटोइम्युन आजार. मेंदूचे किंवा मज्जारज्जूचे, स्पायनल कॉर्डचे सगळे आजार हे ऑटोइम्युन आजार आहेत. डायबेटीस, थायरॉइड हेही आजार सगळे ऑटोइम्युन आहेत आणि याचं मूळ कारण आहे स्ट्रेस किंवा मनातले कुठलेही नकारात्मक विचार. तर हे विचार आपल्याला कोणी कधी तपासायचे असतात हे सांगितलंय का कुठे? नाही ना. ना आई वडिलांनी सांगितलं, ना शाळा कॉलेजमध्ये कधी शिकवलं की आपण आपले विचार तपासून बघणं गरजेचं आहे. तर ब्रह्मविद्या आधी हेच शिकवते की आपले विचार कसे तपासायचे आणि मग जर चुकीचे असतील तर ते कसे बदलायचे. आणि याच्या अत्यंत सोप्या परंतु तितक्याच प्रभावी पद्धती अवेलेबल आहे. मानसिक व्यायाम प्रकार शिकवतो ज्याला आपण ध्यान म्हणू शकतो. येस. पुढचा प्रश्न असा आहे की ब्रह्मविद्या कुठे आणि कशी शिकावी, म्हणजे कुठे शिकायला मिळेल आम्हाला? ब्रह्मविद्येचे वर्ग मुंबई शहरामध्ये सगळ्या उपनगरांमध्ये चालतात. अगदी पावलोपावले शाळा कॉलेजमध्ये घेतले जातात. जेव्हा ते म्हणजे वीकडेजला संध्याकाळी शाळा कॉलेज बंद झाल्यावर किंवा शनिवार रविवारी. माझा वर्ग मी रविवारी घेते चेंबूर येथे. तर हे वर्ग असं तुम्हाला क्लासरूम म्हणून पण अटेंड करता येतात. दुसरं म्हणजे ऑनलाईन सुद्धा वर्ग अटेंड करण्याची सोय आहे, कारण करोनापासून आम्हाला ऑनलाईनच करायला लागलं. तर अजूनही काही वर्ग आम्ही ऑनलाईन घेतो. म्हणजे डिस्टंट लोक असतील, आता परदेशातली लोक असतील किंवा जिथे क्लासेस नाही आहेत तिथे. मुंबईमध्ये सगळीकडे हे क्लासेस उपलब्ध आहेत, वर्ग पुण्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये, महाराष्ट्राबाहेर पण इंदोर, बँगलोर, चेन्नई अशा ठिकाणी. पण जिथे लोकांना क्लासेस नाही आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग पण आहेत, पण फार कमी प्रमाणात. आणखीन एक शिकायची सोय आहे की ब्रह्मविद्येचा आता आमचा स्वतःचा असा आश्रम आहे कामशेतला. कामशेत पुणे कामशेत पुणे. लोणावळ्यापासून साधारण एक 14 किलोमीटर आत आहे आणि तिथे राहून सुद्धा आपल्याला हा कोर्स शिकता येतो 6 दिवसात. मी प्राथमिक अभ्यासक्रमाबद्दल बोलते की तिथे राहून सुद्धा आपल्याला 6 दिवसात. आणि अदरवाईज हा प्राथमिक कोर्स इथे 22 आठवड्यांचा असतो. तर तुम्हाला 22 दिवस यायला लागतं आणि हा आठवड्यातून एकदा घेतला जातो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझा वर्ग दर रविवारी 1.5 तास घेते मी आणि तो 22 आठवड्यांचा चालतो. म्हणजे 22 आठवडे तुम्हाला यायला पाहिजे. किंवा तुम्हाला मग शिबिरात जाऊन सुद्धा तिथे इतकं सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे, खूप छान सोय आहे त्या शिबिरामध्ये. मी आणलाय फोटो, पाहिजे तर आपण दाखवूया लोकांना शिबिराचा. इट्स लाईक अ 5 स्टार हॉटेल. जेवणाची सेपरेट व्यवस्था, अभ्यासासाठी वेगळे कक्ष आहेत आमचे, म्हणजे लेक्चर घ्यायला. आणि छानच आहे, प्रत्येक रूम मध्ये AC आहे, स्प्लिट AC, दोघांना म्हणजे काय ट्विन शेअरिंग आहे. आणि खूप छान सोय, वातावरण इतकं पवित्र आणि तिथे गेल्यावर तुम्हाला वेगळेच स्पंद जाणवतात. डॉक्टर, ब्रह्मविद्येकडे आपण भविष्याची गुंतवणूक म्हणून पाहू शकतो का? कोर्स आता मी तुम्हाला सांगितलं की ब्रह्मविद्येमुळे आपलं आरोग्य तर सुधारतं. म्हणजे मी सांगते की आजारी पडायचं प्रमाण कमी व्हायला लागतं. येस. डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. जर मला आरोग्य मिळणार असेल तर आता त्याची गुंतवणूक नको का करायला? खरंय. आता आपण पैशाची इतकी गुंतवणूक करतो का बरं? मला म्हातारपणी हे लागतील, माझ्या उपयोगी पडतील, ठीक आहे, दॅट ते करेक्ट आहे. पण जर मला माझं आरोग्यच नसेल तर मी त्या पैशाचं करणार. आता मी पैसे साठवले आहेत, मला आता फिरायला देश विदेश फिरायचे. जर माझ्या शरीराला काही आजार आहे किंवा माझ्या मनाला काही आजार आहे तर मी कसं फिरणार? खरंय. त्याच्यासाठी आपल्याला शरीर आणि मन जर तंदुरुस्त ठेवायचं असेल, आता वर्तमान काळात सुद्धा ते चांगलं राहील आणि भविष्य काळाची पण ती तरतूद. एक पर्सनल प्रश्न विचारू का?
तुमचे मिस्टर पण आम्ही त्यांचं नाव खूप ऐकलेलं आहे. ते KEM चे डीन होते. अजूनही ते आत्ताही काही करत असतील, पुढचं मला नाही माहितीये. त्यांच्याबद्दल मला थोडक्यात ऐकायला आवडेल. आणि आता त्यांना एक अवॉर्ड मिळतोय, म्हणजे आपण जेव्हा बोलतोय त्यावेळी ते तिकडे अवॉर्ड घेत आहेत दिल्लीला. त्याबद्दल थोडंसं. माझे मिस्टर म्हणजे डॉक्टर अविनाश सुपे, ते KEM चे डीन म्हणून रिटायर झाले 2018 साली. येस. तर त्यानंतर ते आता हिंदुजा हॉस्पिटलचे ही वॉज डिरेक्टर फॉर 3 years. ओके. आणि आता ही इज वन ऑफ द डिरेक्टर, अकॅडमिक डिरेक्टर आहेत हिंदुजाचे. शिवाय ते चेंबूरमध्ये जे आपलं झेन हॉस्पिटल आहे त्याचेही अकॅडमिक हेड आहेत. तिथे पण ते काम करतात. आणखीन मेडिकल एज्युकेशन किंवा सगळं हे कसं पसरवता येईल, जसं आम्ही ब्रह्मविद्येचा प्रसार करतो तशाच प्रकारचं पण वेगळं काम ते करतात. आजही त्यांना, आता ते दिल्लीत आहेत, तिथे त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी आज मिळणार आहे. त्या प्रगती मैदानवर असलेल्या ते भारत भवन, काय त्याचं नाव, भारत भवन, तर तिकडे तर ते तिथे आहेत. ओके. आणि खरंच आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय हजबंड. येस. आणि वी ऑल्सो. डॉक्टर, तुमचे वडील डॉक्टर होते, तुम्ही डॉक्टर आहात, मिस्टर डॉक्टर आहेत. तुमची पुढची फॅमिली म्हणजे तुमची मुलं. माझी मुलगी, मला एकच मुलगी, माझी मुलगी गायनेकोलॉजिस्ट आहे. वाव. आणि माझा जावई कार्डिओलॉजिस्ट आहे. अरे बापरे. ते दोघं चेंबूर इथं प्रॅक्टिस करतात. क्या बात आहे. म्हणजे आय आर व्हेरी हॅपी. वाव. आणि मला 2 गोड नाती. क्या बात आहे. सगळ्या ब्रह्मविद्येच्या तुमच्या अनुभवांमध्ये तुम्ही असे काही खास स्पेशल अनुभव सांगू शकाल का मला? तुम्ही तुमचा तर सांगितलात की तुम्हाला खूप सर्वायवल, काय ते पायाचं दुखणं होतं आणि ते आता अगदी नीट झालेलं आहे. असेच काही 2-3 अनुभव जे खूप स्पेशल होते, सांगू शकाल का? आता म्हटलं तसं आंबाताच उदाहरण सांगते. रुमॅटॉइड आर्थरायटिसचा पेशंट. काय होतंय की माझी प्रॅक्टिस आणि ब्रह्मविद्या याचं मला छान सांगड घालता येईल. वा वा. जसं मी त्याचं डायग्नोज केलं, मी त्याला म्हटलं तू हे पहिलं शिक. अच्छा. आणि काहीही औषध न घेता त्याचं ब्रह्मविद्याच्या या सगळ्या पद्धती वापरून, ब्रह्मविद्या करून त्याचं रुमॅटॉइड आर्थरायटिस मी कंट्रोल करू शकले. क्या बात आहे. नाहीतर त्याला आयुष्यभर औषध घ्यायला लागलं. हे इतकं बोलकं उदाहरण आहे. अजूनही बरंच आहेत. माझ्याच सख्या भावाचं सांगते, जो माझ्यापेक्षा मोठा आहे. त्याला सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, कमरेचा स्पॉन्डिलायटिस, ज्याला आम्ही लंबर स्पॉन्डिलायटिस म्हणतो, आणि त्याला सायाटिका पण झालं होतं. सायाटिका म्हणजे या लंबर स्पॉन्डिलायटिसमुळे आपल्या पायाची मोठी अशी जाडजूड नस असते, सायाटिक नस म्हणून, ती दाबली जाते आणि त्याच्यामुळे भयंकर पेन. येस येस. त्याची पण मुलगी जावई डॉक्टर आहेत. तर त्याने पूर्ण हिरानंदानीला, तो पवईला राहतो, ट्रीटमेंट घेतली होती. पण तरीही त्याचं पेन 35% राहिलं होतं सगळं. हो. अच्छा. तो स्वतः हठयोगा करतो, हठयोगाचा टीचर पण आहे. आणि जेव्हा त्याने माझ्याकडनं ब्रह्मविद्येची माहिती ऐकली, तो म्हणाला तुझं इंटरेस्टिंग दिसतंय, मला करून बघावं. म्हटलं कर. ऑनलाईन वर्गाला घेतली त्याने ऍडमिशन. आणि माझ्या 14व्या लेक्चरला तो मला म्हणाला मला काही सांगायचं. ओके. तर म्हटलं सांग. तर म्हणाला माझं हे सगळं पेन जे 33 ते 35% होतं, इन्स्पाइट ऑफ ऑल ट्रीटमेंट, तुझ्या ह्या सगळ्या 14-13 पॅचामध्ये पूर्णपणे निघून गेलं. काय म्हणताय. पण तो ना एक सिन्सिअर स्टुडंट होता. क्या बात. कारण काय असतं की याच्यामध्ये आम्ही जे शिकवतो, म्हणजे आता समजा श्वसन प्रकार शिकवतो किंवा ध्यान शिकवतो, तर तुम्ही हे घरी गेल्यावर करणं आवश्यक आहे. खरं. काय असतं, आम्ही सगळं तुम्हाला सांगतो माहिती, हे असं करायचं तसं करायचं, पण ते अनुभवण्याचं जे आहे ते तुम्ही घरी गेल्यावरच, केल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येत नाही. तर तो माझा भाऊ म्हणून सांगत नाही, ही वॉज रिअली अ सिन्सिअर स्टुडंट. सांगितलेलं सिन्सिअरली करत गेला आणि त्याला त्याचा फायदा मिळाला. 13 पाठात, म्हणजे 13 लेसन मध्येच झाला. वा वा वा. अजून काही स्पेशल? अजून आणखीन एक मी सांगते की मी मध्ये शिबिराला, मी शिबिरामध्ये पण शिकवते, पण मी मध्ये शिबिराला गेले होते तेव्हा तिथे एक मुलगी माझ्याकडे आली होती मला फाईल दाखवायला. तिच्या रक्तामध्ये असा दोष होता की तिला दर 3 महिन्यांनी रक्त चढवायला लागायचं, ब्लड ट्रान्सफ्युजन करायला लागायचं. काय असतं की रक्तामधला एखादा फॅक्टर नसला की ते, तर ती जेव्हापासून, त्याला काही इलाज नाहीये, मेडिकली काही इलाज नाहीये, फक्त रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन देणं हाच इलाज आहे. तर ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, म्हणजे इट वॉज रिअली अमेझिंग माझ्यासाठी. पण म्हणून ती मला ते दाखवायला सगळं आली होती.
तर ब्रह्मविद्येच्या या पद्धती सगळ्या ही तंत्र वापरून आणि या पद्धतींची प्रॅक्टिस करून तिचं हळूहळू ती गॅप वाढत गेली ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायची आणि काही वर्षांनी तिला गरज पडेनशी झाली. क्या बात आहे, वा. दिस इज समथिंग अमेझिंग. म्हणजे मला त्याचं कारण कळूच शकलं नाहीये. खरंय खरंय. प्लस मी असंही पाहिलं की डायबिटीसचे इन्शुलिनवर असलेले पेशंट जे सिन्सिअरली करतात, हा नुसतं शिकून काही होत नाही, तुम्हाला तितकंच त्याचं घरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्वचारोग सुद्धा स्ट्रेसमुळे निर्माण होते. हल्ली अनेकांना स्किनवरती काळे असे डाग येत आहेत सगळ्यांना. त्याच्यावर पण खरं काहीही औषध नाहीये. ओके. असे लाईननी येतात. तर इट इज अ टाईप ऑफ अगेन ऑटो इम्युन डिसीज. ऑटो इम्युन मध्ये काय होतं, आपली इम्युन सिस्टीम आहे ना ती गोंधळल्यासारखी होते. रिझन इज ताणतणाव. येस. आणि मग आपल्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात, प्रतिकार शक्ती आपली अँटीबॉडीज बनवते, तर त्या शत्रूला मारण्याऐवजी आपल्याच टिश्यूना, बॉडी टिश्यूना मारतात. दॅट इज द ऑटो इम्युन डिसीज. तर हे सगळे आजार जे आहेत ते ताणतणाव आणि सध्या ताणतणाव खूप वाढलाय. तर मला असं वाटतं की सध्याची तरुणाई सुद्धा ताणतणावामध्ये फार सप्रेस होते. त्यांनी खरंच हे करून बघायला पाहिजे. अच्छा. इथे आपण डिस्ट्रेस कसं करायचं या ध्यानाच्या पद्धतीमुळे खरंच आपण डिस्ट्रेस होतो. मन इतकं शांत होतं आणि शांत मन झालं की सगळंच खरं. आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता आपली चांगली होते, कुठल्याही प्रसंगातून मार्ग काढायला सोपं पडतं. तर त्याच्यामुळे अनेक आजार हे सगळे ताणतणाव, म्हणजे जर जंतू संसर्गामुळे होणारे आजार सोडले, लाईक करोना आपला आवडीचा, टायफॉइड म्हण, न्यूमोनिया म्हण, तर हे जर आजार सोडले तर बाकीचे सगळ्या आजारांचं कारण आपल्या ताणामध्ये. खरंय खरंय. आणि म्हणून मला वाटतं की ब्रह्मविद्येची तिथे. येस, आत्ता मला कळलं तुम्ही ब्रह्मविद्येकडे का वळलात ते. मलाही आवडेल, कारण तुम्ही जे सांगताय, कारण माझं पण लाईन अशी आहे की तिथे ताणतणाव बरेच असतात. असं नाही आहे, हल्ली सगळ्यांनाच आहे. लहान मुलांना अभ्यासाचा ताण आहे, मोठ्यांना नोकरीचा आहे, कुणाला प्रवासाचा आहे, कुणाला कसला आहे, असं सगळ्यांनाच अनेक वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. तर त्या सगळ्यांसाठी ब्रह्मविद्या किती महत्त्वाची आहे हे आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर खूप खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याकडे आलात आणि मला खूप मोलाची माहिती दिली, त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा हा वेगळा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहातच. आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.